नमस्कार, मी राजेंद्र माने, अध्यक्ष जत तालुका विज्ञान गणित अध्यापक मंडळ जत। आपण हा सगळा माहोल बघताय, इतकं आनंदाचं वातावरण विद्यार्थ्यांच्या मध्ये बघताय। आम्ही सगळे मिळून 51वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी संपन्न करत आहोत। विज्ञान प्रदर्शन उद्या 28 आणि परवा दिवशी 29 तारखेला संपन्न होतंय। शेगाव नगरीमध्ये याबद्दल वातावरण निर्मिती व्हावी म्हणून ज्या शाळेकडे जबाबदारी आहे ती आपले श्रीमंत राजे विजयसिंह रामराव डफळे हायस्कूल यांच्याकडे यावर्षीची जबाबदारी आहे। अत्यंत नेटकं आणि खूप छान नियोजन केलेलं आहे। त्यांचा माहोल, त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे। संपूर्ण गावाला त्यांनी या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी करून घेतलेला आहे। विज्ञानाविषयी जागृती व्हावी म्हणून आज त्यांनी अनोख्या विज्ञान दिंडीचं आयोजन केलेलं आहे। या विज्ञान दिंडीमध्ये तुम्हाला कराजंगीचं झांज पथक विद्यार्थ्यांचं बघायला मिळतंय। त्याचबरोबर वायफळचं लेझिम पथक, शेगावच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचं लेझिम पथक तुम्हाला बघायला मिळतंय। ही अत्यंत छान सजवलेली दिंडीसाठीची पालखी तुम्हाला बघायला मिळते। या पालखीमध्ये आपल्या वैज्ञानिकांचे फोटो आहेत, रसायनाशी संबंधित पुस्तकं आहेत, काही उपकरणं आहेत। या दिंडीमध्ये या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली उपकरणांची एक मोठी रॅली निघणार आहे। संपूर्ण गावामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या अंगणामध्ये आज वैज्ञानिक रांगोळ्या काढलेल्या आहेत। फार छान आणि नेटकं संयोजन या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय जहांगीर नदाब सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेलं आहे। आणि त्यामुळे जत तालुका विज्ञान गणित अध्यापक मंडळाच्या वतीनं मी त्यांना शतशः धन्यवाद देतो। सगळ्यांसाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा एक माइलस्टोन आमच्या नदाब सरांनी निर्माण केलेला आहे। त्यामुळे त्यांना या निमित्ताने मी धन्यवाद देतोय। आणि हे विज्ञान प्रदर्शन उद्या आणि परवा दिवशी या ठिकाणी संपन्न होते। तालुक्यातल्या सगळ्यांनी या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन या निमित्ताने मी आपल्या सर्वांना करतो। नमस्कार। शेगाव ग्रामपंचायत शेगावतर्फे जे विज्ञान परिषदेसाठी नियोजन केलेलं आहे ज्युनियर कॉलेजनं, त्यासाठी शेगाव ग्रामपंचायततर्फे त्यांना तुझे भरपूर सहकार्य केलेलं आहे। शेगावकरांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो। कोडं सोडून जायला पाहिजे बा, रमेश कोडं सर